मीन राशीसाठी 12व्या भावातून मंगळ, राहू, शुक्र, बुध आणि रवी हे 5 ग्रह एकत्र प्रवास करणार आहेत. त्यातले 4 आधी तिथंच आहेत, फक्त आता मंगळाची भर येत्या 22 फेब्रुवारी पासून त्यात पडेल. त्यामुळे हा काही साधा गोचर नाहीये. हा काळ असा आहे की नाही, की जिथे माणूस बाहेर कमी आणि आतच जास्त जगत असतो. आणि 12वा भाव म्हणजे फक्त खर्च किंवा तोटा नाहीये. तो असा टप्पा आहे की नाही, जिथे तुम्ही लोकांसमोर हसता, पण एकटे असताना सुद्धा तुम्ही दमलेले असता. आणि तुम्ही काम करता, पण तुम्हाला काही समाधान मिळतच नाहीये ना. आणि तुम्ही सगळं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करता, पण एक प्रश्न मनात सतत चालू असतो, की मी खरंच ठीक आहे का? आणि ह्या 5 ग्रहांमुळे तुमचं आयुष्य काही कोसळत नाहीये, पण तुमचं मन सतत एका प्रोसेस मोडमध्ये राहतं. काही ना काहीतरी करत राहावं असं वाटतं. आणि खर्च वाढलेले जाणवतात तुम्हाला, पण त्यापेक्षा जास्त काय वाढलेलं आहे माहितीये का? मानसिक ऊर्जा खर्च होण्याची जाणीव वाढलेली आहे. आणि तुम्हाला जास्त एकटं वाटतंय लोक असूनही. काही गोष्टी कोणाला सांगाव्याशा वाटत नाहीत, कारण तुम्हालाच शब्द सापडत नाहीयेत सांगायला. आणि इथेच लक्षात ठेवा, ह्या सगळ्यात शुक्र एकमेव असा ग्रह आहे, की जो पूर्ण अंधारातही तुम्हाला थोडा दिलासा देईल. तो काय सांगेल, की सगळं चुकीचं नाहीये, तुम्ही फक्त थकलेले आहात. पण हा दिलासा देखील कसा होईल, की 3 मार्च पर्यंत राहील 12व्या भावामध्ये. म्हणजे काय होतं, की हा काळ असा आहे की नाही, जिथे वेदना जास्त जाणवतात, पण जखम खोलवरती नाहीये. पण 3 मार्च नंतर अगदी 3 एप्रिल पर्यंत बरं का, जेव्हा शुक्र मीन राशीत प्रवेश करेल ना, तेव्हा एक महत्त्वाचा बदल घडेल. तो बदल बाहेरून लगेच दिसणार नाही, पण आतून थोडा जाणवेल. मन थोडं हलकं होईल. स्वतःबद्दलची चिडचिड कमी होईल. मी कमी पडतोय ही भावना जी आहे ना, ही थोडीशी सैल पडेल. कारण की मीन राशीत शुक्र उच्च होत असतो ना, आणि उच्च शुक्र म्हणजे जखमेवरती मलम. म्हणजे काय आहे, की आत्ताचा जो त्रास आहे ना, तो तात्पुरता आहे. तो तुम्हाला काही मोडायला आलेला नाहीये, किंवा तो तुम्हाला काही थांबवायला पण आलेला नाही. आता 3 एप्रिल पर्यंत मंगळ तुमच्या राशीसाठी 12व्या भावात असेल. आणि ह्या काळात 5 ग्रह 12व्या भावात असल्यामुळे काय होतं, मन सतत अस्वस्थ राहतं बरं का. कारण नसताना थकवा येतो. झोप, लक्ष, निर्णय ह्यावर थोडा परिणाम होत राहतो. आणि खर्च वाढलेला जाणवतो. आणि मी सगळं करूनही समाधान का नाही, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सारखा उद्भवत राहतो. इथे एक महत्वाची गोष्ट मीन राशीच्या व्यक्तींनो लक्षात ठेवा, हा त्रास दिसणारा कमी आहे, पण आतून जास्त आहे. मग करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत विचार केला ना, तर काय होतं, की 12व्या भावातून जे मंगळाचं गोचर आहे ना, ते काय होतं, की अचानक कुठेतरी नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी थोडासा मनस्ताप देतो. आणि काय होतं, मग त्याच्यामुळे तुमचं मन विचलित झालं, की तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी कुठं सावध राहायचं आहे, कुठं थांबायचं आहे, हे कळण्याचे मार्ग थोडे बंद झालेले दिसतात. म्हणून नोकरी करणाऱ्यांसाठी काय होतं, थोडी आतली कोंडी होती आणि बाहेरची शांतता, अशा गोष्टी घडत राहतात. म्हणून सध्या नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींनो एक गोष्ट तुम्हाला सतत जाणवेल बरं का, की काम तर चालू आहे, पण मन त्या कामात कुठं आहे ना. तुम्ही ऑफिसमध्ये बसलेले असता, काम करत असता, मीटिंग्समध्ये असता, पण डोक्यात एक वेगळाच विचार चालू असतो. मी इतकं करतोय तरी माझ्याकडे कोणी खरंच पाहतंय का, असा प्रश्न तुम्हाला सारखा पडत राहतो. आणि मग प्रत्यक्षात काय घडू शकतं याच्यामध्ये, तुमच्यावर अजून काहीतरी अचानक जबाबदारी किंवा काम टाकलं जाऊ शकतं. आणि एखादं महत्वाचं काम जे असतं ना, की ते तुम्ही करून देता, पण त्याचं क्रेडिट दुसरं कोणतरी घेऊन जात असतं. आणि वरिष्ठ तुम्हाला थेट काही बोलत नाहीत, पण तुमच्याबद्दल एक्सपेक्टेशन जास्त वाढलेले असतात. कॉन्फिडेन्शियल असेल किंवा बॅक एंडला असेल, डॉक्युमेंटेशन असेल किंवा काही करेक्शन टाईप जे असतील ना, तर ते कामं तुमच्याबद्दल वाढत जातात. आणि हे सगळं तुम्हीच हँडल करू शकता, अशी जबाबदारी पण तुमच्यावर एक नकळत पडलेली असते. यामुळे आतून चिडचिड होते आणि ती तुम्ही व्यक्त करत नाही. आणि इथेच तर धोका आहे ना. त्यामुळे ह्या काळामध्ये तुम्ही थोडंसं तुमच्या ज्या काही त्रास होणाऱ्या भावना आहेत ना, त्या तुम्ही घरच्यांबरोबर किंवा मित्रांबरोबर शेअर करणं फार गरजेचं आहे. मीटिंग्समध्ये अचानक विरोध करणं थांबवलं पाहिजे. मीच का, हा प्रश्न तुम्ही मोठ्याने विचारणं पण थांबवलं पाहिजे. कारण की ग्रह सध्या असं दाखवतात, की तुमचं निरीक्षण होत आहे, पण तुमचं लगेच कौतुक होणार नाही. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, शांत राहा पण अलर्ट राहा ना. तुमचं काम जे आहे की नाही, त्याचं व्यवस्थित तुम्ही रेकॉर्ड ठेवा. आता काय होईल, की अचानक तुमचं रोल चेंज होणं, पण किंवा काही जणांना रेजिग्नेशनची वेळ येणं, अशा गोष्टी येऊ शकतात, पण त्या तुम्ही पुढे ढकलल्या पाहिजेत. तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊ नका तुम्ही. कारण की मनाची लढाई ही स्वतःचीच असते. आता मीन राशीत शुक्र जेव्हा येतो ना, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला तुमचं काम जे आहे ते इतरांना दिसायला लागेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या बाबतीत जरा थोडे मृदू होतील, सॉफ्ट होतील. आणि तुम्हाला एखादा चांगला फीडबॅक किंवा एखादा ॲप्रिशिएशन पण मिळू शकतं. आणि त्यातून तुम्हाला थोडा रिलीफ पण वाटतो. मग व्यवसाय करणाऱ्यांसाठी कसं होतं, की पैसा फिरतोय, पण मन शांत नाहीये ना.
आणि व्यवसाय करणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींना सध्या एक विचित्र अवस्था जाणवते बरं का. काम आहे, त्यांना ऑर्डर्स पण येत आहेत, कॉल्स येत आहेत, पण तरीही पैसा मात्र मार्केटमध्ये अडकलेला आहे. तो काही येतच नाहीये ना. आणि मग ह्याच्यामध्ये काय काय घडू शकतं बरं का. तुमचा एखादा फार जुना क्लायंट असतो ना, त्याचं पेमेंट उशिरा येतं आणि मग पुढच्या आठवड्यात देतो किंवा नंतर देतो, हे वाक्य तुम्हाला सारखं वारंवार ऐकायला मिळतं. त्यामुळे मग खर्च अपेक्षेपेक्षा वाढत असतो. कुणी नवीन प्रपोजल देतो, पण आतून काहीतरी खटकत राहतं ना. आणि भावनेतून विश्वास ठेवण्याचा मोह हा होत असतो आणि ते काही चांगलं नाहीये ना. आणि इथे सगळ्यात मोठा धोका असा आहे की चुकीच्या माणसावर विश्वास ठेवू नका तुम्ही. या काळात काय टाळलं पाहिजे माहिती का, तोंडी बोलण्यावरून करार असतात ना, व्हर्बल लिस्ट, त्या टाळल्या पाहिजेत तुम्ही. न तपासता तर अजिबात तुम्ही पार्टनरशिप करू नका. नाही केली तरी चालेल. चालेल, बघू पुढे, हा दृष्टिकोन तुम्हाला घातक राहील. त्यामुळे काय करावं तुम्ही ह्याच्यामध्ये, की प्रत्येक व्यवहार तुम्ही लिहून ठेवा ना. तुमचे जे काही बिल्स असतील, पेमेंट्स असतील ना, त्याचा मागोवा घ्या, पण सौम्यपणे घ्या. तुमची जी चर्चा आहे ती बिघडली नाही पाहिजे. मोठी गुंतवणूक करण्याचा जर अजिबात काळ नाहीये. तुमची कागदपत्र तुम्ही 2 वेळा तपासा. हा काळ काही नुकसान करण्याचं नाहीये, नुकसान टाळण्याचं आहे. आता मीन राशीमध्ये जेव्हा शुक्र येईल ना, म्हणजे तुमच्याच राशीमध्ये येईल ना, त्यावेळेस मग तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा आत्मविश्वास येईल आणि योग्य लोक तुम्हाला ओळखायला सोपं जाईल. अडकलेले व्यवहार जे असतात ना, ते सुद्धा हळूहळू सुटायला सुरुवात होतात. काही ना काहीतरी सकारात्मक तुम्हाला बाजू तर ऐकायला मिळते. नवीन आणि एक स्वच्छ अपॉर्च्युनिटी जी आहे ना व्यवसायात, तुम्हाला दिसायला सुरुवात होते बरं का. म्हणून सध्या मीन राशीच्या लोकांनी एक गोष्ट बारकाईने लक्षात घ्या, की तुमचा हा संयम म्हणजे हा काही तुमचा कमकुवतपणा नाहीये, की जो तुम्हाला सध्या वाटतोय. तुमची शांतता ही धोका ओळखण्याची क्षमता आहे. आणि कोणीही घाई करायला लावलं तरी समजा तिथे काहीतरी चुकतं आहे. आता कसं होतं, की तुम्ही स्वतःला वाचणं फार गरजेचं आहे. परिस्थिती सुद्धा वाचायला शिकली पाहिजे तुम्ही आणि लोकांना पण वाचायला शिकलं पाहिजे. नाहीतर मग तुमच्याबद्दल आवाजावी गैरसमज होतील, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. विद्यार्थ्यांना सुद्धा या काळामध्ये अभ्यासात मन लागत नाहीये, लक्ष विचलित झाले तर नक्कीच आहे. आणि मी नक्कीच योग्य दिशेने अभ्यास करतोय का, अशी शंका सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये येत आहे बरं का. फक्त एक लक्षात घ्या, याच्यामुळे काय आळस तुम्ही करू नका. आणि काय कराय, वेळापत्रक व्यवस्थित ठेवा अभ्यासाच्या बाबतीत. कारण की हे 5ही ग्रह 12 भावात तुमचं फोकसच उडवतील. त्यामुळे तुम्ही स्वतःला कंट्रोल करणं, ताबा ठेवणं अभ्यासाच्या बाबतीत हे फार गरजेचं राहील. आणि शुक्र तुमच्या राशीमध्ये आला तर मग तर अजून तो विचलित करतो अभ्यासापासून. त्यामुळे अभ्यासात रुची परत परत आली पाहिजे. त्यासाठी तुम्ही चांगले गुरु, चांगले मार्गदर्शक तुमच्याकडे असले पाहिजेत, की जे तुमचा फोकस टिकवून ठेवतील आणि ते म्हणजे तुमची आई आणि वडिलाच असतात. कौटुंबिक नात्यांचा जर विचार केला की नाही, तर लक्षात घ्या, सध्या एक तुमच्याबद्दल गैरसमजाची लाटच तयार होत आहे. काही तुम्ही केलेलं नाहीये, पण तरी सुद्धा अनावश्यक गैरसमज होत आहेत. हे 12व्या स्थानातले ग्रह असेच करतात बरं का. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला मूळ मुद्द्यापासून भरकटायला लावतात. आणि घरातलं वातावरण कसं झालंय, शब्द कमी झालेत आणि विचार जास्त वाढत चाललेले आहेत. आणि सध्या मीन राशीच्या लोकांच्या घरात एक विचित्र शांतता आहे हो. भांडण नाही, आरडाओरडा नाही, पण संवाद तर कुठे आहे ना, संवादही नाहीये. आणि तुम्ही बोलत नाही कारण तुम्हाला भांडायचं नाहीये आणि तुम्ही गप्प राहता कारण तुमच्याकडे उगाच स्पष्टीकरण देण्याची ताकद उरलेली नाहीये. असं सगळं मीन राशीच्या बाबतीत घडतंय. आणि समोरच्यांना ही शांतता कळतही नाहीये. त्यांना असं वाटतं की काहीतरी तुम्ही लपवत आहे, पूर्वीसारखं बोलत नाही मन मोकळेपणाने. आणि याला घरात रस नाही का, असंही तुमच्या घरच्यांना वाटत चाललेलं आहे. म्हणूनच तुम्हाला एखाद्या क्षणी असं ऐकायला मिळेल की तुम्ही बदललेला आहात. खरं कारण वेगळं आहे बरं का. तुम्ही काही बदललेलं नाही, तुम्ही थकलेले आहात. दिवसभर बाहेर सगळं सांभाळून येता आणि घरात आल्यानंतर बोलायची ऊर्जाच उरत नाही. आणि हीच न बोललेली ऊर्जा आहे की नाही, ही तुम्हाला थकवत आहे. आणि घरात मग त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत. त्यामुळे ह्या काळात तुम्ही काय करू नये बरं, पूर्ण मौन धोक्याचं आहे तुमच्यासाठी. पण प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसणंही काही गरजेचं नाहीये ना. कारण तुम्ही जितकं स्वतःला एक विस्तृतपणे सांगताल, एक्सप्लेन करताल ना, तितकं समोरच्यांना वाटेल की काहीतरी ह्या माणसाने मोठी गडबड केलेली आहे, असा संशय तुमच्याबद्दल मनात येऊ शकतो. त्यामुळे काय केलं पाहिजे तुम्ही, की दररोज मोठं काही बोलण्याची गरज नाही. फक्त एवढं सांगा की माझं काही बिघडलेलं नाहीये, मला फक्त थोडा वेळ हवा आहे किंवा कामाच्या ठिकाणी थोडा ताण आहे. हे वाक्य घरातलं वातावरण जे आहे ना, थोडं बदलू शकतं. वैवाहिक जीवनामध्ये किंवा इतर काही रिलेशन्समध्ये काय होतं, तुमचा थकवा आडवा येतो आहे. हा भाग सध्या कसं झालेला आहे, मीन राशीसाठी खूप नाजूक झालेला आहे. ठीक आहे, तुमचं काही प्रेम कमी झालेलं नाहीये, पण तुम्ही ते दाखवण्या इतके ताजेतवाने राहिलेले नाहीयेत इतर जबाबदाऱ्यांमुळं. आणि ह्या काळात असे प्रसंग येऊ शकतात ना, की जोडीदार म्हणतो तू आधीसारखा काही राहिलेला नाहीस.
एखाद्या साध्या गोष्टीवर सुद्धा मग काय होतं, की ठिणगी पडते आणि गैरसमज वाढतो. त्यामुळे तुम्ही शांत राहता, की शांत राहिल्यामुळे काय होतं, समोरचा आधीच प्रश्न जास्त विचारायला सुरुवात करतो आणि मग हा विषय छोटासाच असतो, पण तो मोठं रूप घेतो. म्हणून धोका इथं आहे, की शांततेचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो आणि तुमची शांतता म्हणजे काही दुर्लक्ष नाहीये, पण समोरच्याला तसं वाटू शकतं ना. त्यामुळे ह्या काळात अजून काही गोष्टी टाळाव्या लागतील बरं का. तुम्ही एक टाळलंच पाहिजे. दुसऱ्याला टोमणे मारणं तुम्ही टाळा. उपरोध पण टाळा एखाद्या गोष्टीचा आणि तूच असं करतोस, अशा जुन्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या पण टाळा, बोलणं टाळा असं. आणि थकलेल्या अवस्थेमध्ये मोठे निर्णय अजिबात घेऊ नका. कारण एक चुकीचं वाक्य खूप दिवस मनात राहू शकतं आणि त्याने फार त्रास होतो. मग पुढे तुम्हालाच त्रास होतो. काय करावं मग? थोडा संयम ठेवा ना. तुमची आपुलकी सिद्ध करण्यापेक्षा शब्दांपेक्षा उपस्थिती द्या. गरज असेल तेव्हाच बोला ना, पण स्पष्ट बोला. कधी-कधी काय होतं, फक्त शांतपणे जवळ बसणंही पुरेसं असतं ना. 3 मार्चनंतर काय होईल? शुक्र तुमच्या राशीमध्ये आला, की मग हळू-हळू सगळा ताण मोकळा व्हायला सुरुवात होतो. जेव्हा शुक्र मीन राशीत येतो ना, उच्च स्थितीत येतो ना, तेव्हा हा ताण सैल पडतो. मी जसं सुरुवातीला म्हणालो आणि मग घरामध्ये तुमच्याबद्दल जरा समजूतदारपणा वाढत जातो आणि संवादही आपोआप सुधारत राहतो. नात्यांमधील कडूपणा पण कमी होईल आणि प्रेमामध्ये गोडवा जो असतो ना, तो पण पुन्हा जाणवायला चालू होतो. ठीक आहे, हा बदल जो आहे तो अचानक होणार नाही, पण तो खरा असेल. आणि लक्षात ठेवा, हा काळ काही तुम्हाला नातं तोडायला आलेला नाहीये, अजिबात नाहीये. नातं जपायला शिकवायला आलेला आहे आणि तो खरंच जखमेवर मलम लावणारा काळ असेल. अजून एक गोष्ट आहे, की 12व्या घरातला जो मंगळ आहे ना, तो तुमचा अचानक वैद्यकीय खर्च वाढवू शकतो. मग तो घरातल्या व्यक्तींवरती असेल, तुमच्या असेल किंवा घरातली काही वृद्ध व्यक्ती असेल. त्यामुळे जर तुम्हाला काही त्रास असतील, तर तुम्ही वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करून घेणं गरजेचं असतं. त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष देऊ नका. कर्मसिद्धांतानुसार काही करायचे असेल, तर लक्षात घ्या तुमचे राशी स्वामी गुरु आहेत आणि जेवढं तुम्ही गुरुशी निगडीत कर्म करताल, तेवढं तुमचा राशी स्वामी पॉलिश राहील, घट्ट राहील, बलवान राहील आणि त्याचा तुम्हालाच फायदा होईल. मग गुरुचे कर्म कुठलं आहे? तुम्ही जास्तीत जास्त ज्ञानदान करत जावा. इतरांना थोडं तुम्ही शिकवण्याचं काम करत जावा. घरातल्या लोकांना काही ना काहीतरी शिकवा तुम्ही किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा अंधशाळेमध्ये, अपंग शाळेमध्ये किंवा असे जे काही विद्यार्थी असतात ज्यांना शिकण्याची गरज असते, पण शिकण्यासाठी तेवढं आर्थिक बळ नसतं, त्यांना तुम्ही थोडी मदत करा. त्याच्यानंतर मग तुम्ही ह्या व्यतिरिक्त धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही गोमातेची जास्तीत जास्त सेवा करा तुम्ही किंवा दत्त मंदिरामध्ये किंवा मारुती मंदिरामध्ये तुम्ही दर गुरुवारी काही ना काहीतरी थोडं अन्नदान करत जावा. त्यातून सुद्धा तुमचं गुरुचं बळ जे आहे ते अत्यंत चांगलं राहील. आणि ह्याच बरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या बोलण्यामधून नेहमी इतरांबद्दल आदर हा झळकलाच पाहिजे. बोलणं जेव्हा तुमचं स्वच्छ राहील, त्यावेळेस बुध जो आहे ना तुमच्या बरोबरचा, तो तुमच्या राशीचा शत्रू असला तरी तो तुम्हाला मदत करायला सुरुवात करेल. त्यामुळे थोडंसं बोला, स्पष्ट बोला आणि इतरांचं मन दुखणार नाही असं बोलण्याचा प्रयत्न करा. हे खूप साधे उपाय आहेत, पण मीन राशीला 7.5 बाहेर अलगद काढण्यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत. थोडा वेळ लागेल. हे काही असं नसतं की तुम्ही लाईटचं बटन दाबलं आणि लाईट लागली. त्याच्यासाठी 3 महिने, 6 महिने ह्या गोष्टी कराव्या लागतात. मग त्याचा कुठं ना तरी तुम्हाला सूक्ष्म रीतीने परिणाम दिसून येत असतो. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.